तुझ्या 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 रूपाचं चांदण. गुरुजी कुठे आहेत? सासूबाई, हे कलीचं युग आहे आणि ह्या युगात देव फक्त दगडात असतो या आणि त्यो माणसासाठी दगडातून बाहेर येत नाही. अन आला तर तर मी त्या माणसाची चिता रचल आणि अशी रचल की माणूस बी जळल आणि देवाची बी राख होईल. तिथं फक्त देवाचं मंदिर आहे. राज्य यम मोरेच चालतंय. तवा नवरी लवकर नटाया पाहिजे. समजलं काय? दत्ता भाऊ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्ता, तू इथं सुखी? यायला थोडा उशीरच झाला गुरुजी, पण हे तुम्हासनी कुणी मारलं? अरे ती किरकोळ गोष्ट आहे दत्ता, तू नको त्रास करून घेऊस. गुरुजी, तुम्हासनी कुणीतरी मारलं आणि या दत्ताला त्रास झाला नाही, असं कधी होईल? गुरुजी इथं लगीन कुणाचं होतंय? अरे शंकर, वस्तीमध्ये एक गरीब मुलगी आहे. एक जण तिच्याशी जबरदस्ती लग्न करतोय आणि तुम्ही त्या लग्नाला विरोध केला. हो. गुरुजीसनी कुणी मारलं? कुणी मारलं? भाऊ, सांगा की कुणी मारलं? कुणी मारलं? अरे खुळ्यानो, भाऊच्या रागाचा भडका माहित नाही बा तुम्हासनी? वनवा नव ज्वालामुखी आहे त्यो. एकदा का भडकला ना की संधी वस्ती जळू खाक होईल. सांगा की कुणी मारला? म्या मारला.
आज नाही तर उद्या गचकायच ते त्याच्या आईची त्याला लय आठवण येत होती. म्हणलं त्याला त्याच्या आईकडे पाठवून द्याव, पण म्हातारा लय चिकट हो, मरायला तयारच नाही. दत्ता, गुरुजींचा मान राखायचा. इथं फक्त यमयमचा मान राखला जातोय. इथं माझं राज्य आहे. इथं माझ्या विरोधात बोलायची कोणाच्या बी आईच्या अंगात ताकद आहे का विचारा. आजवर कोणी नसेल तुझ्या विरोधात बोललं, पण आज दत्ता आलाय. दत्ता देव का भत्ता, असे 10 दत्ता येत्यात आणि जात्यात. हा मोरे कोणाच्या बहाला बी घाबरत नाही. जास्त बोलायचं काम नाही. आता हे म्हातारं दिसतंय तरी नाहीतर ते बी दिसायचं नाही. हात तर लावून दाखव. असं मग बघत गुरुजींनी मला लहानाचं मोठं केलंय. त्यांचं लय उपकार आहेत माझ्यावर. दत्ता जे सांगतो ते कान उघडं ठेवून ऐकायचं आणि ध्यानात ठेवायचं. काय तू यम असू दे नाहीतर यमाचा बा, मंदिरातल्या पुजाऱ्याला जो हात लावतो दत्ता त्याचा हात तोडतो. मोरेचा हात तोडाय म्हणजे काय कोंबडीचं पाय वाटलं होय तुला? उचललं आणि तोडलं. असल ताकद तर लढो पंजा. यू 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 भाऊ, आज दत्ताची ताकद दिसली पाहिजे. भाऊ, अरे बांधो की. भाऊ, तुझ्या तर शंकर्या, याला सवयच आहे अशी पिसाटलेली कुत्री अंगावर सोडायची. काय काय नाव तुझं? दत्ता भाऊ पाटील. हा, दत्ता भाऊ. हा,
ह्याच्या आईच्या जीवावर उडतंय. ह्याची आहे एकदा का ढगात गेली ना, याला कोणी कुत्र बी विचारणार नाही. काय म्हणतात याच्या आईला? टाय, सगळ्यांची टाय दत्ता भाऊची आहे. सत्यानाश झाला यम यम. दत्ता भाऊंसाठी त्यांची आई दैवत आहे, दैवत. आणि दत्ता भाऊ समोर 3 गोष्टी करायच्या नाहीत. एक, दत्ता भाऊंच्या आईबद्दल वाईट बोलायचं नाही. आणि 2, दत्ता भाऊंच्या आईबद्दल वाईट बोलायचं नाही. आणि 3, लई महत्वाचं, दत्ता भाऊंच्या आईबद्दल वाईट बोलायचं नाही. घे आता. नक्षे, काय आहे हे? बदल ती साडी, बदल. नक्षे, आयुष्याची वाट लावून घ्यायला लागली बाई. अगं मी काय कमी वाट लावली का तुझ्या आयुष्याची? नक्षे, मी तुला त्या सैतानाशी लग्न नाही करू देणार. संपलंय आहे सगळं. आता जे नशिबात लिहिलंय तेच होईल. मी तुझं आयुष्य दावणीला नाही बांधणार नक्षे. येऊ दे त्या मोरेला परत मुंडक छाटते त्याच. भारती, नक्षत्रा, गुरुजी काय झालं? भारती, वेळ आलीये. हाताला लागेल ते सामान घ्या आणि निघा इथून. पण झालं काय? ही वेळ प्रश्नोत्तरांची नाहीये. मी सांगतोय तेवढं ऐका. तो मोरे इथे यायच्या आत सामान बांधायला घ्या. गुरुजी तुम्ही शांत व्हा. अक्षा, पाणी आण गुरुजींसाठी. त्याच्यात वेळ घालवू नकोस. तो मोरे मंदिरापाशी दत्ताकडून मार खातोय. त्यांचं तिकडं चालू आहे. तोवरच तुम्ही इथून निसता. हीच संधी आहे तुम्हाला इथून जायची. अरे विश्वास ठेवा रे माझ्यावर. तुमच्या जीवाला इथं धोका आहे. हाताला लागेल ते सामान घ्या आणि निघा इथून रे. भारती, हं? काबर की. हो, ये नक्षे. अगं हीच वेळ आहे त्या मोरेच्या कचाट्यातून सुटायची. चला चला पटकन, चल चल. झालं झालं सगळं घेऊन. हो झाले. आई, दे दे. आवरा. तायडे, अग तुझी साडी. अरे ते साडीचं राहू दे. साडी बदलायला वेळ नाहीये. ती मोरेची माणसं यायच्या आत हे घर सोडा. हो. मगाशी दिलेले पैसे घेतलेस ना, हो हो ठेवले. ते जवळ ठेव. कामी येतील. गुरुजी माफ करा आम्हाला.
इतकं सगळं केलं तुम्ही आमच्यासाठी, पण तुमच्या विश्वासाला नाही पात्र ठरू शकलो आम्ही. गुरुजी, एक गोष्ट आम्हाला नाईलाज असतो तुमच्यापासून लपवायला लागली. कदाचित त्याच पापाची शिक्षा भोगतोय आम्ही. क्षमा करा आम्हाला. हे बघा, क्षमा याचना करण्यासाठी दत्तगुरु आहेत. मी फक्त त्यांच्यापर्यंत जाणाऱ्या मार्गातला एक दुवा आहे. हा, एक गोष्ट नक्की सांगेल की इथून पुढे त्यांच्यापासून काहीही लपवू नका. तुमची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत. आता या तुम्ही. आणि हो, मी सांगितलेल्या पत्त्यावर जा. ते पुजारी तुम्हाला मदत करतील. हो. चल. आत्ता वाजी किरा वाजी. बबन, झालंय सगळं का? अहो एकदम क्लिअर. तुम्ही फक्त पैशाचं बघा. हा तर तोच माणूस आहे ना ज्याने मगाशी मंजुला तू नावासकट कसं काय ओळखते याला? 1 लाखासाठी मी ज्या ठिकाणी नाचले होते त्या जागेचा मालक आहे हा. मोरेचा माणूस. हा, अहो लवकर तेवढं पैसे मिळालं झालं वा. कसं आहे, चालतंय की. नक्षत्र, अरे हीच ती पोरगी. पैसे घेऊन पळाली होती. पकडा तिला, पकडा. हे पकडा देते. जाऊ द्यायचं नाही. हे नक्षत्र थांब. हे नक्षत्र थांब. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो.
माझ्या आईबद्दल बोलताना मान ठेवायचा, समजलं? दत्ता समोर आणि त्याच्या मागं बी त्याच्या आईबद्दल चुकीचं बोलायचं नाही, कारण आय नाही तर काय नाही.